श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. आजचा स्वामी संदेश नेहमीप्रमाणे खास असला तरीही आजच्या संदेशाचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे. कारण स्वामी महाराज आज आपल्या समोर 3 वेगवेगळ्या रूपांमध्ये आलेले आहे आणि प्रत्येक रूप हे अगदी मन मोहून टाकणारं आहे. आता वेगवेगळ्या रूपांमध्ये स्वामी महाराज आले याचं नेमकं कारण काय? तर उद्या आहे श्रावणातील 4था सोमवार. त्यामुळे स्वामी महाराज भगवान शंकरांच्या रूपात आले आहे. त्यासोबतच स्वामींचं नेहमीचं रूपही आपल्या समोर आहे. आणि या व्यतिरिक्त उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. त्यामुळे कृष्णाच्या रूपातही स्वामी महाराजांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे. आता बघा, देवांची रूपं वेगवेगळी आहे, परंतु देव मात्र एकच आहे. पण तरीही आपल्या भोळ्या भाबड्या माणसांची भक्ती एखाद्या रूपावर बसते आणि मग आपण त्या रूपालाच सगळं काही मानत असतो. आता स्वामी महाराजांचं तुमच्या समोर जे रूप आलेलं आहे त्यापैकी तुम्हाला कोणतं रूप भावलं आहे याचा उल्लेख तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच करा. अर्थात कुठल्याही रूपामध्ये आपल्याला भेदभाव करायचा नाही, पण तरीही आपली एक आवड निवड असते आणि आपल्या डोळ्यांना काहीतरी वेगळं त्या रूपामध्ये दिसत असतं. तेच आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आणि आपल्याला भावलेलं जे रूप आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्या पद्धतीचा स्वामी संदेश तुमच्यापर्यंत कोणता येणार आहे हे देखील ऐका. आता तुमच्यासाठीचं रूप तुम्ही निवडलं असेल तर तुमच्यासाठीचा संदेशही सांगते. पण तत्पूर्वी एकच सांगावंसं वाटतंय की स्वामी चरणाची धरावी कास, दैहादिक प्रपंचात न व्हावे उदास. स्वामी चरणाची धरावी कास, दैहादिक प्रपंचात न व्हावे उदास. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले. ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले. त्याचे कल्याण स्वामींनी केले. तर स्वामी भक्त हो, चला जाणून घेऊया तुमच्यासाठीचा संदेश काय आहे. बघा, ज्यांनी स्वामींच्या मूळ रूपाला निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे आम्ही तुला एकच सांगतो की आयुष्य जगताना निसर्गाचं चक्र सतत फिरत असतं. तू जे काही या चक्राला देणार आहे तेच पुन्हा एकदा तुझ्याकडे फिरून येणार आहे. ते फिरण्याचं कधीही थांबणार नाही. तरीही काही लोकांना या गोष्टी समजतच नाही. गर्वापोटी, अहंकारापोटी आपण मनुष्य आहोत हेच ते विसरून जातात. कोणाला श्रीमंतीचा गर्व असतो, त्यामुळे त्या श्रीमंती पुढे तो गरिबाला तुच्छ लेखतो. काहींना शारीरिक ताकदीचा गर्व असतो आणि त्यामुळे कमजोर लोकांना ते दाबून मारतात. काहींना सुंदरतेचा गर्व असतो आणि त्यामुळे ते इतरांना कुरूप समजू लागतात आणि त्यांना कमी देखील लेखतात. आणि काहींना तर ज्ञानाचा देखील गर्व होतो आणि ज्ञानाच्या जोरावर ते अज्ञानी लोकांची फसवणूक देखील करतात आणि पार त्यांना लुबाडतात. पण असं करताना ह्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात येत नाही की हे निसर्गाचं चक्र फिरून फिरून पुन्हा एकदा त्यांच्याकडे येणारच आहे. म्हणून तुला सांगतोय, हे चक्र सतत फिरत असतं आणि हा फेरा कोणालाही चुकत नाही. त्यामुळे तू आज जे दुसऱ्यांना देणार आहे तेच उद्या तुझ्याकडे येणार आहे. एवढा विचार करून तू तुझं आयुष्य जगण्याचा प्रयत्न कर. म्हणजे तुझ्या हातून वाईट कर्म घडणार नाही आणि तुझं आयुष्य चुकीच्या मार्गावरही जाणार नाही. म्हणून हा जन्म तुला लाभला आहे तर शक्य होईल तितकी इतरांना मदत करण्याचा प्रयत्न कर. आपुलकी दाखवण्याचा प्रयत्न कर. आणि नाहीच काही करता आलं तर सोडून दे, परंतु जाणून बुजून कुणालाही त्रास देऊ नको, कुणाशी वाईट वागू नको. अरे तुझं कर्म जेव्हा चांगलं असतं तेव्हा हा निसर्ग देखील तुला चांगल्याच गोष्टी देत असतो. एवढं मात्र लक्षात घे. आणि ज्याची कर्म चांगली असतात, ज्याची नियत स्वच्छ असते, त्याच्या पाठीशी आम्ही उभे असतो आणि त्यांना एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी स्वामी महाराजांच्या भगवान शंकराच्या रूपाला निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे सुख तुझ्या हातात नाही, पण सुखाने जगणं तुझ्याच हातात आहे. सुख मानणं हे सर्वस्वी तुझ्याच हातात आहे. कोणाकडूनही कसलीच अपेक्षा तू ठेवू नकोस.
जे मिळतं ते तुला परमेश्वर देत असतो आणि पुढेही हा परमेश्वर तुला सगळं काही देणार आहे, एवढं मात्र लक्षात घे. फक्त जे तुझ्याकडे आहे तो परमेश्वराचा प्रसाद आहे असं म्हणून त्याचा स्वीकार कर. कारण दुसऱ्यांसारखं जगण्याचा प्रयत्न केला तर तुला सुख कधीच मिळणार नाही, पण समाधान देखील लाभणार नाही. तुला मिळालेलं जीवन ही परमेश्वराने दिलेली एक भेट आहे आणि ही मिळालेली भेट जर तू रडत रडत दुःखी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत केली तर नक्कीच भगवंत देखील तुझ्यावर नाराज होणार, हे 100%. म्हणून आम्ही दिलेल्या भेटीचा तू अनादर करू नकोस. जसं आयुष्य मिळालं आहे त्याचा स्वीकार करून ते आयुष्य जगण्याचा प्रयत्न कर. वाट्यामध्ये अडचणी आल्या, दुःख आलं तरीही तू घाबरू नकोस. त्याचा सामना करताना आनंदी मनाने आणि धीटाने त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न कर. कारण जीवनाचं दुसरं नाव संघर्ष आहे आणि जो या संघर्षाचा सामना करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्याला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी स्वामी महाराजांच्या कृष्णाच्या रूपाला निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे उदास असशील तर माझं नाव घे, दुःखी असशील तर माझं ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, आणि एवढ्यानेही समाधान मिळत नसेल तर आमच्या दरबाराची वाट घे, आमच्या दरबाराची वाट घे. पण तू एकटा नाहीस हे मात्र लक्षात घे, तू एकटा नाहीस हे मात्र सदैव लक्षात घे. तुला वाटतं की तू नेहमी एकटाच पडतो, तर ऐक, एखाद्याच्या आयुष्यात तू असूनही नसण्यासारखं असणं म्हणजे तुझ्या सुखाची फसवणूक तू स्वतःच करणं. एखाद्याच्या आयुष्यात नसतानाही जर असण्यासारखं तुला वाटत असेल तर ती खरी सुखाची गुंतवणूक. दुसऱ्याने तुझा विचार करावा इतका का तू परावलंबी? अरे सतत दुसऱ्याने तुझा विचार करावा इतका का तू परावलंबी? स्वतःचा विचार तू स्वतःच कर आणि हो स्वावलंबी. स्वतःचा विचार तू स्वतःच कर आणि हो स्वावलंबी. तू त्रास करून घेतला तर आयुष्यात तुला प्रत्येक गोष्टीतून फक्त त्रासच मिळेल. प्रत्येक प्रसंग तुला फक्त त्रासच देईल. पण या उलट जर प्रत्येक गोष्टीतून तू आनंद शोधण्याचा प्रयत्न केला तर हे आयुष्य प्रत्येक क्षणाला तुला आनंद देणार आहे, एवढं मात्र नक्की. तुझ्या आयुष्याची तू चिंता नाही तर चिंतन कर. तुझ्या भूतकाळाचा पस्तावा नाही तर वर्तमानात सुधारणा कर. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी फक्त विचार नाही तर त्यासाठी तू प्रयत्न कर. आळस सोडून तू फक्त कष्ट कर, आळस सोडून तू फक्त कष्ट कर. अरे एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून उद्ध्वस्त करण्यापेक्षा नवीन निर्मिती करण्याचा विचार कर आणि या सुंदर आयुष्याचा अपमान करण्यापेक्षा भरभरून त्याचा सन्मान कर, भरभरून त्याचा सन्मान कर. जेव्हा तू या आयुष्याकडे सकारात्मकतेने बघतो तेव्हा हे आयुष्य देखील तुला सकारात्मकता प्रदान करत असतं. कारण या ब्रह्मांडाचा एकच नियम आहे, जो या ब्रह्मांडाला जे देतो तेच हा ब्रह्मांड त्या व्यक्तीला परत करत असतो. आता तुझं तू ठरव, तुला नेमकं काय हवं आहे. जेव्हा तू या ब्रह्मांडाकडे सकारात्मक विचार पाठवणार आहे तेव्हाच तुला सकारात्मक गोष्टी अनुभवायला मिळणार आहे. म्हणून काळजी करू नकोस. अरे जेव्हा तू सकारात्मकता ठेवून आमचं नामस्मरण करतो आणि आमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा आम्ही तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणता फोटो निवडला होता हेही कळवा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.